तर संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदार वाड्यातून आज पुण्याकडे प्रस्थान करणार आहे। देहूतील इनामदार वाड्यामध्ये तुकोबांच्या पादुकांची शासकीय पूजा करण्यात आली। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसंच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली। दुपारनंतर तुकोबारायांच्या पालखीचं निगडीत स्वागत करण्यात येणार आहे। सकाळपासून पुण्यात पावसाचा जोर आहे, मात्र या मुसळधार पावसात सुद्धा हे वारकरी कशाची तमा न बाळगता अभंग गात टाळ मृदुंगांच्या तालावर थिरकताना दिसतात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूकडून जे आहे पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होत आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे, मात्र या पावसात देखील या वारकऱ्यांचा आनंद जो आहे तो आपण पाहू शकतो। भर पावसामध्ये टाळ मृदुंगाचा गजर करत हे वारकरी जे आहेत ते नाचताना गाताना पाहायला मिळत आहेत आणि असंच नाच गात हे वारकरी जे आहेत ते आता पंढरीकडे जे आहेत ते निघालेले आहेत। त्यांना आता आस लागलेली आहे की विठू माऊलीच्या भेटीची पावसाची तमा न बाळगता हे सर्व वारकरी जे आहेत ते आता विठू नामाचा गजर करत पांडुरंगाच्या भेटीला निघालेले आहेत। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।